नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगरमधील वाडिया पार्क येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या मैदानातील मातीपूजन सोहळा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार तथा अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संग्राम जगताप, आमदार शिवाजीराव कर्डिले, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष पहिलवान रामदास तडस, माजी आमदार अरुणकाका जगताप, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पहिलवान संदीप भोंडवे, उपाध्यक्ष गुलाबराव बर्डे, सरचिटणीस हिंद केसरी पैलवान अशोक दोडके, अशोक शिर्के, माजी उपमहापौर गणेश भोसले, संतोष भुजबळ, कुमारसिंह वाकळे, संपत बारसकर, अविनाश घुले, पैलवान अनिल गुंजाळ, रवींद्र कवडे, युवराज करंजुले, सुभाष लोंढे, शिवाजी चव्हाण, प्रवीण घुले, शिवाजी कराळे, रामदास आंधळे, प्रकाश भागानगरे आदी उपस्थित होते. आमदार तथा अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संग्राम जगताप म्हणाले की महाराष्ट्र केसरी स्पर्धेला वेगळे महत्त्व आहे. 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार असून राज्यातील मल्ल स्पर्धेत सहभागी होतील. या स्पर्धेतून देशभरातील मल्लांना प्रेरणा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. छोट्याशा मातीपूजाच्या कार्यक्रमाला वेळ दिला, तुम्ही आलात, तुमचं आमच्या अहिल्यानगर वासियांच्या वतीनं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक असं स्वागत करतो. कारण की बरेच लोक जी प्रमुख मान्यवर मंडळी असतात, मंत्री महोदय असतात, सगळी मोठी माणसं असतात, ती एकतर फायनलला येत असतात, पण तुम्ही मात्र या लाल मातीतून तयार झाले असलेल्या कारणाने याचं महत्त्व तुम्हाला माहिती आहे आणि म्हणून आज तुम्ही या माती पूजनाला वेळ दिला, त्याबद्दल तुमचे मनापासून या लाल मातीच्या वतीने आभार व्यक्त करतो. आज आपल्याकडे हा मातीचा पूजन सोहळा होतोय. माती पूजन म्हणजे काय? या महाराष्ट्राची अगदी वेगळी परंपरा आहे आणि याला एक वेगळं महत्व असतं. महाराष्ट्र केसरी म्हणलं तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या स्पर्धेकडे असतं. महाराष्ट्राच्याच नाही तर इतर राज्यातून देखील जे लाल मातीतले मल्ल असतात ते या स्पर्धेमध्ये स्पर्धा पाहण्याकरता, त्या पैलवान पाहण्याकरता या ठिकाणी येत असतात. आणि म्हणून या स्पर्धेला 29 जानेवारी ते 5 फेब्रुवारी पर्यंत, आपले 2 फेब्रुवारी पर्यंत या देशातून मल्ल मंडळी येणार आहे, क्रीडा मार्गदर्शक येणार आहेत. आणि म्हणून हे वेगळं महत्व असताना या महाराष्ट्राने देखील अनेक मल्ल घडवले. काही मल्लांनी त्यांची कामगिरी ही लाल मातीत देखील दाखवली, मॅटवरच्या कुस्त्यांमध्ये दाखवली. नॅशनल लेवल पर्यंत आपले महाराष्ट्रात ते मल्ल जाऊन पोहोचलेले आहेत. पण पैलवान मंडळी फक्त लाल मातीपुरते मर्यादित नसतात, तर आज देशाच्या या मंत्रिमंडळामध्ये देखील आज आपल्या लाल मातीतला मल्ल मुरलीधर अण्णांच्या रूपानं आज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि नगर जिल्ह्यामध्ये देखील तशीच वेगळी परंपरा आहे. अनेक राजकीय क्षेत्रामधली मंडळी ही पहिली लाल मातीतली होती, पण त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये देखील आपलं नावलौकिक मिळवलं आहे. आणि म्हणून हे सगळं कार्य पुढे जात असताना, काम पुढे जात असताना आज आपल्याला या स्पर्धा या महाराष्ट्रामध्ये एक चांगली दिशा देणारी स्पर्धा होणार आहे. ही जरी स्पर्धा ही फक्त महाराष्ट्र केसरीची असली तरी आज अनेक या ठिकाणी असणारे मंडळी जे हजेरी लावतील त्यांना देखील याच्या माध्यमातून एक चांगली प्रेरणा ही मिळाल्याशिवाय राहणार नाही. अनेक मल्ल या स्पर्धा पाहून प्रेरित होतील आणि या लाल मातीशी जोडले जातील अशी एक आशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला वाटते. ते गुलाब बर्डे इथे बसलेत. या सगळ्या पैलवानांच्या संदर्भातली एक मोठी मालिका, एक मोठी परंपरा या जिल्ह्याला लाभली. ज्यांनी या स्पर्धेचं आता आयोजन केलंय त्या कुटुंबाला सुद्धा लाल मातीची कुस्तीची एक परंपरा आहे. आमचे अरुण काका सांगत होते, माझी आप्पा दिनसेबरोबर कुस्ती झाली, माझी राज्याच्या अधिवेशनामध्ये मी या गटात इतक्या वेळा खेळलो. आमचा संग्राम भैया सुद्धा कोल्हापूरला होते आणि प्रत्यक्षात सासरे भाऊ तर कान फुगलेले सांगायला नको पैलवान आहेत का नाही. त्यामुळे या सगळ्या कुटुंबाला सुद्धा या कुस्तीची एक मोठी परंपरा आहे. आणि म्हणून इथं अधिवेशन करत असताना ज्या वेळेला निर्णय झाला, आमच्या रामदास भाऊंच्या नेतृत्वाखाली आमचे योगेजी दोडके असतील, संदीप आप्पा असतील, यांनी जेव्हा निर्णय घेतला की अहिल्यानगरला कुस्ती स्पर्धा होईल आणि ती संग्राम भैया करेल, त्यावेळेला माझ्यासारख्या एका लाल मातीशी नातं असलेल्या एका कुस्तीगीराला याच्याबद्दल एक शाश्वती होती, एक विश्वास होता की ही स्पर्धा नक्की आता मोठी होणार आणि यशस्वी होणार. भैया मागच्या वेळेस तुम्हाला पाहिजे होती पण आम्ही घेतली. त्याचं कारणच असं होतं बहुतेक
की आम्ही केली त्याच्यापेक्षा भारी कोण करू शकतं तर भैया करू शकतो म्हणून आम्ही आधी घेतली. आणि म्हणून आता तुम्हाला त्याच्यापेक्षा मोठी स्पर्धा करायची हे तुम्ही ठरवलंय. खरं तर हेच अपेक्षित आहे. आमच्या लाल मातीतली कुस्ती, या राज्यातली कुस्ती आपण पाहिलं मागच्या काही काळामध्ये निश्चितपणे विचार करायला लावणारी होती की आम्ही खूप मागे पडलो. 1952च्या ऑलिम्पिकला खशाबा जाधवांच्या रूपानं या देशाला पहिलं ऑलिम्पिकचं मेडल हे कुस्तीने दिलं होतं. पण त्यानंतरची शोकांतिका होती की आज तागायत या महाराष्ट्रातनं ऑलिम्पिकचं पदक देणारा पैलवान आम्हाला निर्माण करता आला नाही. किंबहुना गुणवत्ता होती, कर्तृत्व होतं, पण संघटना म्हणून चालवताना आम्ही सगळे कमी पडलो की काय, हा विचार आपल्या सगळ्यांना करायचा होता.